की एखादा तुमचा मुलगा आणि तुम्ही, तुमचा मुलगा आणि तुम्ही, तुमचा दोघांचा व्यवसाय आहे. एक उदाहरण सांगतो. तुमचा दोघांचा व्यवसाय आहे. उद्या तुमचं वय झाल्यामुळे तुम्ही मुलाकडे व्यवसाय सोपवलेला आहे. तुम्ही व्यवसाय बघतात, पण पुष्कळचा तुम्ही तुमच्या मुलाकडे सोपवलाय. तरी पण काही लोक, मुले स्वतः आहेत का, त्यांचा मुलगा नाही, ते स्वतः आहेत का, जरा ते तुमच्या धंद्यात, अरे पण आता मुलगा बघतो, नाही ते स्वतः असले तर जरा आम्हाला असतात का नाही. एखादा डॉक्टर असतो, 25 ते 40 वर्ष प्रॅक्टिस करत असतो, आणि त्याचा मुलगा नवीन डॉक्टर म्हणतो, त्या दवाखान्यातून वडिलांच्या बरोबर काम करायला जातो. त्यालाही 2-3 वर्ष होतात, पेशंट येतात इकडे तिकडे, तरी तो विचारतो अण्णा आहेत का. म्हणतो नाही, आता अण्णा जरा आज आलेले नाहीत, पण दादा आहे. नाही दादा नको, अण्णा कधी येणार आहेत त्या दिवशी आम्ही येतो. म्हणजे अण्णा दादा, सद्गुरू ईश्वर एकच आहे, तरी लोकांना अण्णा ईश्वर. मग हा वाद निर्माण झाल्यानंतर, हा लोकांच्या मनातला भ्रम घेतल्यानंतर, सद्गुरू आणि ईश्वर म्हणून जे कोणी एक आहेत त्यांनी जसं ठरवलं की मी तुला मोठा म्हणतो आणि तू मला मोठं म्हण,